गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य ब्रह्मश्री श्री दत्त महाराज कवीश्वर यांचे संक्षिप्त चरित्र. संतांचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणते, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. संत हे कल्पतरूंचे चालते बोलते बगीचेच असतात. इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणीचे ते जणू गावच असतात. माऊली पुढे म्हणते, संत आपल्या अमृततुल्य वाणीने अखिल मानव समाजात आनंद देणारे जणू अमृताचे सागरच असतात. अशा महान संतांच्या मालिकेतील महाराष्ट्रातील अगदी अलीकडील काळातील म्हणजे गेल्या शतकातील एक दिव्य पुष्प म्हणजे परमपूज्य ब्रह्मश्री श्री दत्त महाराज कवीश्वर. ते श्री गुरु चरित्रात वर्णन केलेल्या नंदी मामा कवीश्वरांचे वंशज होत. श्री दत्तात्रेयांची उपासना त्या घराण्यात अखंड चालत आलेली आहे. ब्रह्मश्री परमपूज्य श्री वक्रतुंड महाराज आपल्या श्री दत्त महाराजांचे आजोबा. ते परम पूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबेस्वामी महाराजांचे समकालीन होते. त्यांनी श्री टेंबेस्वामी हे प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे अवतार असल्याचे ओळखले होते. एकदा त्यांनी आपल्या प्रवचनात त्याचा उल्लेखही केला होता. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या श्री टेंबेस्वामी महाराजांनी प्रसन्न चित्ताने मौन राहून ते मान्य केले होते. महान भगवत भक्त विद्वान पंडित श्री धुंडीराज महाराज कवीश्वर हे श्री दत्त महाराजांचे पिताश्री. ते आणि योगीराज श्री गोळवणी महाराज समवयाचे होते. धुंडीराज महाराज म्हणजे एक उत्तम प्रवचनकार, विद्वत्ता, विनय आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम असलेले आचार संपन्न व्यक्तिमत्व होते. श्री धुंडीराज महाराजांनी त्यांच्या पत्नी सवयती सरस्वतीबाई या सुद्धा मोठ्या पुण्यशील महासाध्वी होत्या. या आदर्श दाम्पत्यात नरसिंहवाडी येथे माघ वद्य पंचमी शके 1831 इसवी सन 1909 साली एक पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. श्री धुंडीराज महाराज व परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांचे घरोब्याचे व घनिष्ठ संबंध होते. पुत्रप्राप्तीनंतर सौभाग्यवती सरस्वतीबाई आणि श्री धुंडीराज महाराज त्यांनी त्या बालकास मोठ्या आनंदाने श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरणांवर घातले. स्वामी त्या अजान बालकाकडे पाहून म्हणाले, हे वक्रतुंड महाराज, आपले उर्वरित कार्य पूर्ण करण्यासाठी आलेल्या आहात काय? त्याचे नाव दत्तात्रय असेच ठेवा, असे ते या सच्छिल दाम्पत्यास म्हणाले. स्वामींच्या सांगण्याप्रमाणे बाळाचे नाव दत्तात्रय असेच ठेवले. धुंडीराज महाराजांचा शिष्य परिवार मराठवाडा, विदर्भ या प्रदेशात हजारोंच्या संख्येने होता. श्री दत्त महाराजांचे बालपण वाडीतच गेले. त्यांचे अध्ययन संकेश्वर पीठाचे आचार्य गेरेस्वामी महाराजांच्या सानिध्यात झाले. यानंतर त्यांनी धारवाड येथील पंडित श्री नागेश शास्त्री उत्तीनबेट्टीगिरी यांच्याकडे न्याय, वेदांत, मीमांसा आणि धर्मशास्त्र यांचे अध्ययन केले. श्री दत्त महाराजांचे या विषयावरील प्रावीण्य असामान्य होते. त्यामुळेच त्यांना भारताचे प्रथम राष्ट्राध्यक्ष श्री बाबू राजेंद्र प्रसाद यांनी विद्यावाचस्पती अशी पदवी देऊन त्यांचा मोठा सन्मान केला होता. काही वर्षानंतर पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष श्री व्ही व्ही गिरी यांनी महाराजांचा सन्मान करून राष्ट्रीय पंडित अशी पदवी त्यांना बहाल केली होती व आजन्म वार्षिक रुपये 3000चे मानधन देऊन गौरव सुद्धा केला होता.
श्री दत्त महाराजांच्या विद्वत्ता व विनय या विशेष गुणांवर प्रसन्न होऊन कामकोटी पीठाचे शंकराचार्यांनी त्यांना एकदा सुवर्ण पटक व एकदा ₹501 चे वर्षासन सुरू करून अद्वैत विद्याभूषण अशी पदवी बहाल केली होती आणि गौरव केला होता. बाल्यावस्थेतच श्री दत्त महाराजांनी वेदाभ्यास, तपश्चर्या, ज्ञान, वगैरेंनी पावित्र्य संपादन केले होते. वेदाभ्यास तपोदानम अशी या सात्विक गुणांची लक्षणे त्यांच्या ठिकाणी मध्यम वयातच दिसू लागली होती. पुढे शास्त्राध्ययन करीत असताना अध्यापकत्व व विद्वत्ता सभेमध्ये शास्त्र चर्चा करणे सुरू झाले. मैसूरच्या विद्वत परीक्षेत जेव्हा ते उत्तम रीतीने उत्तीर्ण झाले तेव्हा तेथील मोठ्या मोठ्या विद्वानांना सुद्धा त्यांच्या असामान्य विद्वत्तेचे कौतुक असले होते. श्री दत्त महाराज केवळ विद्वत्ता प्रचूर असे विद्वान ब्राह्मण नव्हते, तर एक महान देवभक्त व एक नम्र शिष्यही होते. त्यांनी गुरुचरित्र पारायण अखंड चालू ठेवले होते. ते प्रत्येक वर्षी 52 सप्ताह करीत. असा नियम कित्येक वर्ष त्यांनी चालू ठेवला होता. त्यांचे एकूण किती सप्ताह झाले असतील याची नोंद सुद्धा नाही. श्री गुरुचरित्र सप्ताहा प्रमाणे महाराजांना श्रीमद भागवत सप्ताह सुद्धा अत्यंत प्रिय होता. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पहिला भागवत सप्ताह वाडीत परमपूज्य श्री दीक्षित स्वामी महाराजांच्या आज्ञेने आणि त्यांच्या समक्षच केला होता. त्यानंतर दरवर्षी वाडीत एक भागवत सप्ताह करण्याचा त्यांनी क्रम चालविला होता. तसेच महाराज देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेशाच्या मंदिरात प्रतिवर्षी एक भागवत सप्ताह आवर्जून करीत असत. पुण्यातील वासुदेव निवास आश्रमात वर्षात किमान एक तरी सप्ताह होईल. याशिवाय भक्तांच्या आग्रहाने गावोगाव असंख्य भागवत सप्ताह झाले होते. याबरोबरच महाराजांनी श्री गणेश उपासना, गायत्री उपासना, सप्तशतीच्या पाठांची अनुष्ठाने केली होती. त्यांची विद्वत्ता केवळ पांडित्यासाठी नव्हती, तर उपासनेसाठी होती. यामुळेच ते पंडितांमध्ये सुद्धा अतिवंदनीय होते. परमपूज्य श्री गुळवणी महाराजांच्या प्रेरणेमुळे आणि स्वतःच्या अथक परिश्रमांनी परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या वाङ्मयाचे 12 खंडाचे आणि जवळजवळ 5000 पृष्ठांचे प्रकाशन त्यांनी केले होते. एवढे महान कार्य करून सुद्धा त्यांनी स्वतःचा उल्लेख कुठेही केलेला नाही. हे सारे गुरुकृपेने घडून आले असे ते म्हणत असत. केवळ ही विस्मृताच होती ना. महाराजांच्या स्वभावातील एक वैशिष्ट्य म्हणजे कमालीचा शांत आणि स्वभाव आणि सहनशीलता. त्यांना लोकांच्या दोषामध्ये सुद्धा गुणांचे दर्शन होत होते. त्यांच्या वक्तृत्वामध्ये एक असाधारण गुण होता. ते दिलेल्या विषयावर संस्कृत अथवा मराठी भाषेत 5 मिनिटापासून ते 3 तासापर्यंत गंगा प्रवाहासारख्या अव्याहत शब्दप्रवाहाने मुद्देसूदपणे विषयांची मांडणी करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकीत. भाषण ऐकताना श्रोत्यांना वक्ता दशसहस्रेषु असल्याचा अनुभव येत असे. अशा या विद्वान, विनयशील, अत्यंत शांत स्वभावाच्या शिष्याचा शताब्दी पूर्ती समारंभ सद्गुरू श्री गुळवणी महाराजांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एवढे हे महाभाग्य. या प्रसंगी गुरुदेवांनी काढलेले उद्गार खरोखरी गुरुशिष्यांची महानता दर्शवणारे आहेत. गुळवणी महाराज आपल्या वक्तव्यात म्हणाले होते, भारतीय ख्यातीचे चतुरस्र, विद्वान, कार्यकुशल कर्णधार आम्हाला लाभले ही खरोखरी ईश्वरी कृपा होय. आपण सर्व यांच्या भक्तप्रेमींनी हा जो उचित असा षष्ठाब्दी पूर्ती सोहळा साजरा केला आहे तो पाहून आम्हास फार समाधान वाटत आहे. त्यांच्या हातून अशीच देवधर्माची, शास्त्रांची व संतांची उत्तरोत्तर सेवा घडावी यासाठी त्यांना उत्तम आयु, आरोग्य व उभय ऐश्वर्य लाभो अशी आमची श्रीचरणी प्रार्थना आणि आमचेही आशीर्वाद होय. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या थोर सद्गुरूंचे
शिष्यत्व प्राप्त करण्याचे महद्भाग्य आपणा सर्वांचे परमप्रिय सद्गुरू सिद्ध योगाचार्य परमपूज्य श्री हरिभाऊ जोशी नितुरकर महाराज यांना लाभले. हा जणू दुग्ध शर्करा योगच आहे ना. गुरुदेवांप्रमाणे परमपूज्य नितुरकर महाराज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश यातील अनेक गावी भागवत सप्ताह करीत आहेत. सिद्ध योगाचा प्रचार आणि प्रसाराच्या महान कार्याबरोबरच जनसमुदायात भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची अखंड ज्योती ते आपल्या ओजस्वी विद्वत्तापूर्ण प्रवचनांनी तेवीत ठेवत आहेत. अशा या महान गुरु आणि शिष्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.